श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला गोल गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाउजची तयार उंची आहे 14 इंच, तर त्यात 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। तर पूर्ण उंची 15 इंचावर टाकलेली आहे। तर इथं छातीची घडी टाकायची आहे 11 इंचावर आणि पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, त्यात 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि पुन्हा 3 इंच शोल्डर येणार आहे आणि मोंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंचावर। 1.5 इंचावर मागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला माप घेऊन टाकायचे आहेत। तर बघा इथे आता गळ्याची उंची घ्यायची आहे 9.5 इंच, आडव्यामध्ये घ्यायचा आहे 2.5 इंच आणि एक चौकोनी इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्यातून गळ्याला आकार द्यायचा आहे। तर गोल गळ्यावर पॅचवर्क डिझाईन कशी तयार करायची आहे ते तुम्हाला दाखवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग करून। तर इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याला आकार देत असताना खालच्या साईडने थोडासा आकार पसरट दिलेला आहे बघा। तर गळ्याचे जिथून गळ्याची मार्किंग केलेली होती तर त्या मार्किंगच्या बाहेर 1/2 इंच इथं मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। तर हा मटका गळा नाही, पुन्हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हा गळा गोलच दिसणार आहे। तर अस्तरवर इथं गळा कट करून घ्यायचा आहे आणि हाच गळा पुन्हा आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचा आहे। तर अस्तरवर बरोबर माप टाकायचं आहे आणि मेन फॅब्रिकवर जशास तसं ठेवायचं आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे। तर बघा खालच्या साईडला थोडासा असा पसर गळा दिसणार आहे। आता हे अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे। तर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे, त्या हाईपलाही क्लिक करा। तर बघा इथं आता अस्तर आणि मेन फॅब्रिक शिवून घ्यायचं आहे। तर गळा शिवत असताना काय करायचं आहे, खालचा कपडा मी सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या एकदम कडेने शिवून घ्यायचा आहे 1/2 इंच अंतरावर। तर गळा जसा कट करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे। आणि बघा गळा शिवत असताना आपल्याला कपडा खेचायचा नाही, एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचा आहे जसा गळ्याला आकार आहे तसाच। तर इथं गळा शिवून झाल्यावर गळ्याच्या कडेने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे। तर इथं कमरेला कमरपट्टी लावणार नाही, तर खालच्या साईडला सरळमध्ये शिवून घेणार आहे। बघा काल एका ताईंची कमेंट आली होती की ताई असेच आम्हाला नवनवीन पॅचवर्क डिझाईन शिवून दाखवा। तर या अगोदर मी एक पानगळ्यावर पॅचवर्क डिझाईन तयार करून दाखवलेली होती। तर आज मी तुम्हाला गोल गळ्यावर पॅचवर्क डिझाईन तयार करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर गळ्याच्या कडेने इथं जवळजवळ कट देऊन घ्यायचे आहेत। कट देत असताना किंचित कट देऊन घ्यायचा आहे, तिथली शिलाई कट होईल याच्याकडे हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग ही खूप छान येते, यासाठी गळ्याच्या कडेने आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे। तर या गळ्याला इथं आता मी पलटी करून घेतलेला आहे बघा, सवाशी करून घेतलेला आहे गळा। तर गळ्याच्या कडेने एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। तर गोल गळ्यावर पॅचवर्क डिझाईन इतकी सुंदर तयार होणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा इथं गळ्याला दाब टिप देऊन झालेली आहे। तर आपल्याला साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथं किती छान गळा शिवून तयार झालेला आहे बघा। खालच्या साईडला थोडासा गळा पसर दिसत आहे, तर साईडने अस्तरही जोडून झालेला आहे। तर आता आपल्याला दोन्ही साईडला कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत। तर टक्स शिवत असताना शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे आणि टक्स शिवून घ्यायचे आहेत। एका साईडचा टक्स शिवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडचा टक्स बरोबर त्याच मापाचा आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर इथं दोन्ही टक्स शिवून झालेले आहेत। आता गोल गळ्यावर आपल्याला पॅचवर्क डिझाईन तयार करण्यासाठी हा कपडा घ्यायचा आहे। तर कपड्याची बघा लांबी घेतलेली आहे मी 10 इंच आणि रुंदीला कपडा घ्यायचा आहे 4.25 इंच आणि साईडने या कपड्याला इथं शिवून घ्यायचं आहे। बघा कपड्याला मी शिवून घेतलेला आहे, एका साईडला बंद बाजू आहे आणि तिन्ही साईडने शिवून घेतलेला आहे। तर या कपड्याला आता पलटी कसं करायचं आहे, तर एका साईडला कपडा आपल्याला खुला करून घ्यायचा आहे आणि एक साईडचाच कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यातून आपल्याला कपड्याला पलटी करून घ्यायचा आहे बघा। छोटासा कट देऊन तिथून आपल्याला कपड्याला पलटी करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथं मी कपडा पलटी करून घेतलेला आहे आणि या कपड्याची चारही कोण आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे। तर याच कपड्याला आता सेंटरमधून बघा चुन्या आपल्याला पाडायच्या आहेत
आणि सेंटरला शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने शिवून झाल्याच्या नंतर आता गळ्यावर ठेवायचं आहे आपल्याला। तर गळ्याचा सेंटर बरोबर काढायचा आहे आणि गळ्याच्या मध्यभागी आता हा तयार केलेला जो पॅच आहे तो ठेवायचा आहे। खूप कमी वेळामध्ये तयार होणारी ही पॅचवर्क डिझाइन आहे बघा। तर हा पॅच या गळ्याच्या सेंटरला असा ठेवायचा आहे आणि साइडला थोडंसं शिवून घ्यायचं आहे बघा। दोन्ही साइडने शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही साइडला बरोबर शिवून घ्यायचं आहे। तर एका साइडला शिवून झाल्याच्या नंतर दुसऱ्याही साइडला सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती आपल्याला लेसची डिझाइन करायची आहे बघा। गळ्याच्या खालच्या साइडला आणि वरच्या साइडला बघा, गळ्याच्या कडेने इथं खालच्या साइडला एकदा लेस लावून घेतल्याच्या नंतर चक खाली ही आपल्याला अशीच थोडी लेस लावून घ्यायची आहे। पुन्हा गळ्याच्या दोन्ही साइडने लेस आपल्याला इथं आता शिवून घ्यायची आहे बघा। पॅचच्या खाली आणि वर इथं छोटीशी लेस इथं मी शिवून घेतलेली आहे। तर गळ्याच्या कडेने आता इथं चपटी लेस मी इथं लावून घेत आहे बघा। तर इथं डिझाइन कशा पद्धतीने करायची आहे, गळ्याच्या जिथं आपण लेस लावलेली होती तिथपर्यंत आल्याच्या नंतर थोडासा डिझाइनला थोडा आकार देऊन घ्यायचा आहे। पुन्हा इथं लेस थोडीशी वळवून घ्यायची आहे आणि पुन्हा खालच्या साइडला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे बघा। तर किती छान इथं पॅचवर्क डिझाइन तयार होणार आहे। तर एक साइडची लेस लावून झाल्यानंतर दुसऱ्या साइडलाही लेस सेम त्याच पद्धतीने लावायची आहे, पण दोन्ही साइडला आकार सेमच आला पाहिजे। तर त्या पद्धतीने आपल्याला लेस इथं लावून घ्यायची आहे। तर इथं थोडासा लेसला आकार देऊन घ्यायचा आहे, जसा आपला पॅच शिवून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं लेसला आकार देत लेस लावून घ्यायची आहे। तर बघा दोन्ही साइडला इथं लेस लावून झालेले आहे। तर या लेसवर आपल्याला डबल टिप टाकायची आहे। तर मी एक वेळेसच तुम्हाला इथं शिवून दाखवलेला आहे। या खालच्या पॅचवर हा पॅच ठेवून इथं चिटकवून घ्यायचा आहे। तर गोल गळ्यावर ही पॅचवर्क डिझाइन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि गोल गळ्यावर ही पॅचवर्क डिझाइन कशी वाटली ती सांगायला विसरू नका।